नरेंद्र पाटील याच्यासाठी 500 जिजीबाई यांच्याकडून, कुंदन पाटीलला 500 आणि देवा पाटीलला 500 ही पारितोषिकं दिली जातील आणि ही घेण्यासाठी आपण यायचं आहे. बेस्ट ऑफ लक पंकज ओंबले आणि धन्यवाद श्री जगताप. या ठिकाणी सागरसाठी मी सिद्धूला विनंती करीन हे पारितोषिक देण्यासाठी. जी पाटील यांनी 500 रुपये मालतोडे नरेंद्र पाटील यांना पण लावलेले आहेत. इकडे सागर पाटील कुंदनला पण द्यायचे आहेत 500. सागरला इकडे या. कुंदन 500 नरेंद्र पाटील यांचा 500 आणि 1000 रुपये सागर पाटील. गणेश पाटील आमचे जीजी त्यांनी ही पारितोषिकं लावली होती. 1000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. सागर पाटीलला 500 त्यांनी दिलेले आहेत. नरेंद्र पाटील आणि 500 कुंदन पाटील यांच्यासाठी. बक्षीस किती आहे त्याला महत्त्व नाही, बक्षीस मिळणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कैरे संघानं मॅच जिंकलेली आहे. यानंतर आमचे गुंडले ओम साईराम गुंडले यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. साई मंदिरामध्ये नेहमी आपण त्यांना पाहतो. या ठिकाणी आपण पाहतोय की आता सेकंड राऊंडची मॅच आहे. एका बाजूला आहे वयाळ तर दुसऱ्या बाजूला आहे आपण पाहणार आहोत बारवाई संघ जो मागच्या वर्षीचा बायकर मॅन संकेत जाधवचा संघ आहे. एका बाजूला वयाळ. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अशोक आमचे सागर झावरे यांच्याकडनं 4 दिवस ऐवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि त्यांनाही धन्यवाद आहेत. स्वप्नीलजी खोपकर यांचा सन्मान येथे करण्यात येईल. स्वप्नीलजी खोपकर. यश मालकर यांच्याकडे जाऊया. यस थँक्यू महागुरु. मॅच सुरू आहे. आपण पाहतोय एका बाजूला आई गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवय अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. ई गटातील हे 2 संघ आपण पाहतोय. महेश म्हात्रेसाठी हा बॉल वेगवान होता. फास्ट अँड फ्युरियस ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये काय कमाईचा खेळ. बोरमे टीमने देखील तगडी फाईट कैरे टीमला दिली. यश आपण इथे स्वप्नीलजी खोपकर आपले पाहुणे त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. SDP ट्रॉफीमध्ये 2026 तिसरं पर्व आहे आणि स्वप्नीलजी खोपकर यांचं स्वागत. ओव्हर टू यश. महेश म्हात्रेसाठी व्ही शेप मध्ये हा फटका उडवल्या बॉलला लॉब केलाय. स्टँड अँड डिलिव्हर या बॉलवरती ठोकलाय. वायल टीमच्या महेश म्हात्रेनं षटकार. यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मागच्या बॉलवरती षटकार. याबाबतचा बॉल थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट पॉइंटच्या बाजूनं आपण पाहायला गेलं 38 सर्कलच्या बाहेर बॉल आला आणि इथे एक धाव महेश म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे या 2 खेळाडूंनी कंप्लीट केली. टीमची टोटल 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. सचिन पवार हे पहिलं षटक हाताळतात पॉवर प्लेचं अगदी बारवाई टीमच्या बाजूनं. नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवाई या नावानं संघ खेळतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आई गावदेवी वयाल या टीमचा खेळ कसा राहील. खूप चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये दोन्ही संघ देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अगदी खूप चांगली मॅच खूप चांगली टशन आपल्याला नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 7 धावा धावपाल करते लागल्या गेल्यात. 7 रन्स ऑन अ बोर्ड. स्पीडअप करा मित्रांनो. याबद्दलचा बॉल आपण पाहायला पायावरती होता. फ्लिक केला आणि इथे सिंगल पुन्हा एकदा एक्झिक्यूट केल्या. डीपमध्ये होतो संकेत जाधव आणि त्याने बॉलला फील्ड केलं. एक धाव इथून कंप्लीट झाली. टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्या झाली आहे ती 8 बिनबाद 8 अशी सुरुवात आहे ती गावदेवी वयाल या टीमची. आई गावदेवीच्या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. महेश म्हात्रे अगदी आपण पाहायला गेला रायगडसाठी देखील अगदी त्याने खेळ केलेला आहे असा खेळाडू वयाल गावचा. वेगवान आणखीन एक सचिन पवारनं प्रभावित केलाय.
महेश मात्रे मोठा खेळाडू आहे, त्याच्या समोर मी देखील गोलंदाजी करू शकतो हे दाखवलं बारवाई टीमच्या सचिन पवारनं. आणि पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, फक्त 8. अगदी पॉवर प्लेचं षटक होतं पहिलं आणि त्याच्यामध्ये 8 धावा सचिन पवारनं खर्च केला. 4 ओव्हरची मॅच आहे, इथून फील्ड खुला होईल आणि कोणतंही फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. अजून 3 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदी वयाळ टीम जाऊन पोहोचले बिनबाद 8 या धावसंख्येवरती. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती बरेचशी मान्यवर अगदी आत्ता सुद्धा देखील आहेत. खूप सारे पाहुणे या मुख्य मंचावरती आपण पाहिलं. हे सर्व प्रेम आहे सन्माननीय सुरेशदादा पाटील आणि सन्माननीय अविनाशदादा पाटील, संपूर्ण SDP ग्रुप आणि काही ग्रामस्थ यांच्यावरती. खूप सारे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती आपण भेट देताना पाहिलं. शुभारंभ आज या स्पर्धेचा झाला. अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतोय. अगदी माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पद्मताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी ही स्पर्धा सातत्याने आपण पाहतो. पर्व 3 16 तारखेला करता ताईंचा वाढदिवस आणि मोठ्या उत्साहाने जल्लोषाने अगदी या मुख्य व्यासपीठावरती जो वाढदिवस या ठिकाणी साजरा होईल. टीमची टोटल 8 वरती वैभव पाटील, अर्थातच बालू या नावाने संबोधले जातात वैभव पाटील. ते दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले अप टू द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहे अक्षय महात्रे, टीमचा कॅप्टन, टीमचा सहसेनापती. वेगवान बॉल, परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी. अगदी थोडासा राईज झाला बॉल नाकापासून आपण पाहायला गेलं तर फुंकर मारत कानामध्ये सांगत गेला केरीस का गाना सुनेगा का. आणि अक्षय मात्रे या बॉलवरती बीट झाला आणि डॉट बॉल आला आणि टीमची टोटल 8 वरती जाऊन स्थिरावले. 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धाबा धावफलकावरती आहे. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू अगदी पाहायला मिळेल. थोडीसा आखूड लेंथ, अगदी शॉर्ट लेंथ ठेवली आणि याबस बीट केलं पुन्हा एकदा. अक्षय म्हात्रे फक्त बॉलकडे पाहत बसलाय, त्याच्याकडे या बॉलवरती उत्तरच नव्हतं. डायरेक्ट चॅलेंज होतं वैभव पाटीलचा अक्षय म्हात्रेला आणि याबस सबसेल अपयश अगदी अनसक्सेसफुल ठरलाय अक्षय म्हात्रे या बॉलवरती देखील. 2 सलगचे डॉट बॉल. थोडासा प्रेशर जाणवेल अक्षय म्हात्रे या खेळाडूवरती, परंतु खूप सारी गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. खूप सारी गुणवत्ता आपण उल्लेख केला. लॉब केला बॉलला, समोरच्या दिशेने फिल्डर आहे, त्याने टिपला चेल आणि संपवलाय अक्षय म्हात्रे, टीमचा कॅप्टन सर सेनापती. याचा खेळ अनदर विकेट डाऊन. मोठा झटका वयाल टीमला. लहाडी आणि अक्षयजी गाताड यांच्या माध्यमातून SF ब्रँडची बॅट असणार आहे, त्यांचं काही स्वागत आपण या ठिकाणी करूया. याबतचा बॉल हुक केला. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय यश पवार, त्याने ठोकला या बॉलवरती षटकार. चांगलं शॉट सिलेक्शन होतं, शॉट एक्झिक्यूट केला. यश पवार षटकारानं खातं ओपन केलं. असा 5वा बॅटर आहे ज्याने 6 धावसंख्येच्या मदतीनं षटकारानं खातं ओपन केलं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आल्या आल्या आक्रमण करणं हा नॅचरल गेम. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तुमचा नॅचरल गेम तुम्ही सादर करा, तुम्ही चांगल्या पद्धतीनं खेळा. अगदी हे क्रिकेटमध्ये नेहमीच तुमच्यासाठी बेनिफिट असतं आणि तेच काम केलं यशनं. पहिलाच बॉल आणि वेगवान होता आणि त्याच्यावरती कडा प्रहार त्याने चढवला गेला. खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला. षटकार लास्ट बॉलवरती, परंतु कमबॅक करावं लागेल. टीमची टोटल 14 वरती स्थिरावले. याबतचा बॉल वेगवान, पुन्हा पंचांकडे लाऊड अपील.
यश पवार बॅक टू द डिपार्ट. अनदर विकेट डाऊन. मोठा झटका बसला LBW च्या स्वरूपात गावदेवी वयाळ या टीमला. जे आपण पाहिलं तर 2 धक्के त्याने दिलेत. एक षटकार याच्या आधी आपण यश पवारच्या बॅटमधून पाहिला होता आणि तदनंतर त्याची विकेट कमबॅक केलंय अगदी पारवाई टीमच्या वैभव पाटील या गोलंदाजानं. खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आणि त्याचं विनिंग कॅप्टन आपण पाहतोय. यस स्पोर्टचे ओनर सन्मान्य सचिन लहाडे मुख्य व्यासपीठावरती. खूप चांगले मैत्री संबंध आहेत आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्याकडला युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. क्रिकेटमधून देखील आपण उदरनिर्वाह अगदी पैसा कमवू शकतो याचं उत्तम जिवंत आणि ज्वलंत उदाहरण सचिनजी लहाने मुख्य व्यासपीठावरती. पुढे टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावरती. 2 विकेट गमावल्यात. महेश मात्रे नॉस्ट्राक एंडवरती न्यू बॅटर दाखल झाला. ज्याने एक काल गाजवला असा खेळाडू गणेश पवार. अगदी पूर्वीपासून या खेळाडूनं खूप चांगला खेळ केला आणि तो दाखल झालाय आता स्ट्राईक एंडवरती नंबर 4 वरती. तो आलाय आणि त्याला परतावं लागेल. वैभव पाटीलला बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय. आई गावदेवी वयाळ टीमला गणेश पवार बॅक टू द डिपार्ट. क्लॉक चालू आहे त्यामुळे मित्रांनो स्पीडअप करा विनंती असेल. वेळेमध्ये सामने संपन्न होतात. इनिंग संपन्न होणं गरजेचं आहे त्यामुळे इथून आपण थोडंसं स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ संपला आणि वयाळ टीम जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती. 3 महत्त्वाचे विकेट त्यांनी गमावलेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. सचिन पवार पॉवर प्लेचं षटक त्यांनी धावा खर्च केला 8 परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये उलटफेर झाला. वैभव पाटील यांनी आपण पाहायला गेला सुरुवात चांगली केली आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची बनत असते आणि त्यामध्ये 3 विकेट अगदी महत्त्वाच्या आल्या. त्याच्यामध्ये अक्षय म्हात्रे आणि त्यानंतर अगदी यश पवार आणि त्यानंतर गणेश पवार हे अगदी 3 महत्त्वाचे बॅटर वयाळ टीमचे बाद झालेत. इनॅट नंबर आता 5 वरती समीर म्हात्रे दाखल झालेत. समीर म्हात्रे त्यांच्यासमोर गोल्डन ट्रॅकवरती बायकर मॅन संकेत जाधव दाखल झाला. खूप चांगला खेळ संकेतचा देखील पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. महेश मात्रे त्याच्या समोर आहे. या बॅटचा बॉल वेल खूप होता. खूप टाइम होता. गॅप परफेक्ट शोधली महेश मात्रेनं आणि बॉल झाला 1 डाऊन सीमा पार. अंपायर्स कॉल 4 रन्स. पाहतोय या स्पर्धेचे परंतु आधीच रणगती आपण पाहतोय. 18 धाबा धावफलकात लागल्या गेल्यात. MCA ची एक्झाम पास आउट असणारे आपण पाहायला गेलं तर अगदी सावळ्याचे अगदी त्यांची ओळख होती कारण चौकाराने खाता ते खोळत असतात आणि जास्त चौकार ते लगवत असतात. असे निशांत माळी सर त्यांच्यासमोर आपण पाहतोय. अगदी नरेश म्हात्रे सर त्यानंतर अरुण पारंगे सर हे ऑफिशियल जेव्हा असतात ना आयोजकांना अगदी नो टेन्शन असतं. क्वालिफाईड ऑफिशियल म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्या कव्हर करत असतात. ऑफिसरचं स्वागत आपण करूया. हा बॉल अगदी खोलात टाकला होता. चॉप करण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा यूज केला. बॅटचा फेज ओपन केला. त्यानंतर खेळपट्टीवरती रेंगाळत राहणारा बॉल आपण पाहिला. या बॉलवरती सिंगल महेश म्हात्रे आणि त्याच्या टीमनं एक्झिक्यूट केलं. टीमचे टोटल 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अगदी 3 बाद 19 अशी धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. GTCच्या माध्यमातून खरं तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगवरती असलेली वाहिनी खरं तर क्वालिटी आणि क्लिअरिटी साठी ओळखली जातात आणि GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. प्रेक्षक मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहत असाल नक्कीच सबस्क्राईबचं बटन खालीच आहे ते प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.
यावेळेसचा बॉल थोडासा दूर ठेवला, लाईन खराब आहे, पंचांचा इशाराला वाईटचा, थोडासा अगदी ऑब्स्टिकच्या अगदी बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि हा वाईट बॉल टीमची टोटल 20 या अंकावरती जाऊन पोहोचलं. धावफलक दुसऱ्या ओव्हरमध्ये थांबलाय मयूर पाटील सर, ब्रेक लावला वैभव पाटीलला. संकेत जाधव पहिल्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर मी म्हणे कमबॅक त्याने देखील केला महेश मात्रेच्या समोर, परंतु समीर मात्रे आता समोर आहेत. यावेळेचा लॉब करण्याचा प्रयत्न, मिस टर्मिंग स्ट्रोक, नो मास लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, बॉल वरती येतील, इथून सिंगल कंप्लीट होईल, समीर म्हात्रे यांच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल पोस्ट होईल 21, लॉस ऑफ 3 विकेट, 21 धावा धावफलकावरती आहेत. बरेचसे प्रेक्षक अद्याप आपण पाहतोय, जरी लाईव्ह स्पर्धा असली मैदानाच्या अगदी अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. या स्पर्धेची ओळख आहे. खरं तर तुडुंब भरलेलं हे मैदान, खरं तर SDP चषक आपण जेव्हा जेव्हा पाहत असतो ना, प्रेक्षकांची अतुनात गर्दी या मैदानावरती आपण पाहत असतो. अचानक मोपाडा ऐतिहासिक मैदान याचा जास्त उल्लेख महागुरू नक्कीच सांगू शकतील, कारण बरेचसे खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत. यावेळेचा बॉल वेगवान होता, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. पंचांकडे हलकीशी अपील देखील झाली, परंतु लाईन मिस आउट होती आणि परंतु यावेळेस बचावले गेलेत महेश म्हात्रे. या बॉलवरती वेगवान बॉल होता, थोडासा टप्पा खाली राहिला, बाउन्स कमी मिळाला आणि त्याच्यावरती सरप्राईज झाले महेश म्हात्रे. हा डॉट बॉल आलाय. टीमची टोटल 21 या धावसंख्येवरती स्थिरवले गेले. ऑन स्क्रीनवरती देखील आपण GTCच्या माध्यमातून पाहू शकतो, अगदी अतिशय उत्तम ग्राफिक्स त्यांचे ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो. ऑन साइडला फटका, ऑन द राईज, दोन क्षेत्ररक्षकांना फसून चेंडू झालाय फरार. या बॉल वरती आलाय महेश म्हात्रे यांच्या बॅट मधून चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 25 या अंकावरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो 717 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. मयूर पाटील ज्या ठिकाणी असतील ना, त्यांच्या माइंडमध्ये कम्प्युटर आहे की काय असं मला वाटतं, अगदी कॅल्क्युलेटर असं आपण म्हणतो ना. याबाबतचा बॉल फुल टॉस वरती फुल टोल वसूलच करताना आला महेश म्हात्रेला. कमालीचे एफर्ट्स, अगदी फिल्डर होते त्या ठिकाणी. वैभव पाटील बालूला पकडला झेल आणि परतवलाय महेश म्हात्रेला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का आई गावदेवी वयाल टीमला महेश म्हात्रे यांच्या स्वरूपात. संकेत जाधवनं मोठी सफलता, मी तर म्हणन गोल्डन विकेट महेश म्हात्रेची प्राप्त केली मिळवल्या. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी वयाळ टीम जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक अजूनही बाकी आहे, इथून ॲक्सलेट करावा लागेल वयाळ टीमला. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटील, समीर म्हात्रे हे मिडल ऑर्डर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतील. आघाडीचे बॅटर खरं तर कॅप्टन अक्षय म्हात्रे खरं तर 1 धावसंख्येवरती बाद झाला. यश पवारनं सुरुवात चांगली केली, त्यानंतर त्याची विकेट आली. गणेश पवार असं वाटलं अगदी डावाला चावरेल महेश म्हात्रेच्या सोबतीनं, तो देखील परतला आणि याबाबत टीम थोडीशी अडचणीमध्ये आली. परंतु आता समीर म्हात्रे यांच्याकडे खूप सारी क्षमता आहे, कारण वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. अनुभव हा सर्वात मोठा हत्यार तुमचा मानला जातो, त्यामुळे समीर म्हात्रे यांच्याकडे अनुभव खूप सारा आहे. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय एक रायझिंग स्टार म्हणून त्याची ओळख आहे सूरज पाटील नॉस्ट्राक एंडवरती. पण शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरती घेऊन आले आहेत अनिल पवार. पवार की पॉवर आता बॉलिंग करताना पाहायला मिळेल. फुल लेनचा बॉल, समीर म्हात्रे वेल एक्सपिरियन्स खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, पुराना चावल स्वाद वही. समीर म्हात्रेने टोकला या बॉलवरती षटकार. मी म्हटलं ना खूप सारा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन असं का म्हटलं जातं. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं षटकाराला समीर म्हात्रे यांच्या बॅटमधून. याबाबतचा बॉल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच, व्हॉट अ शॉट,
व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय समीर म्हात्रे. वायर टीम साठी हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. समीर म्हात्रे ऑन फायर. ती 2 षटकार लगातार आलेत. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील दुसरा बॅटर आहे ज्याने 2 षटकार, तिसरे बॅटर आहे ज्याने 2 षटकार लगातार लगावले. तिसरा येईल का? टीमचे टोटल जाऊन पोहोचले 37 या अंकावरती 37. वाउंडलचे उपसरपंच सन्माननीय अमोलजी कदम साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. या एसडीबी ट्रॉफी मध्ये हुकचा फटका, क्षेत्र खाली आहे, फिल्डर अगदी चेस करतो बॉलला, तोपर्यंत या बॉल्स 2 धावा कंप्लीट झाल्या. संकेत जाधव थोडासा फंबल पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॉलला गॅदर केलं, कलेक्शन झालं आणि बॉलला पेकिंग करेल तोपर्यंत खरं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खूप कमाईची बॅटिंग सुरू आहे. अनिल पवार स्लॉगवरचं षटक. ग्रामीण भाषेमध्ये नेहमीच म्हटलं जातं मयूर पाटील सर, हे अनामारीचं षटक आहे. या षटकामध्ये बऱ्याचशा धावा येत असतात, पण तुमच्याकडे अगदी व्हेरिएशन असतील ना, या अगदी षटकामध्ये देखील धावा वाचवल्या जाऊ शकतात. परंतु अनिल पवार यांना तेच करायचं आहे. समीर म्हात्रे खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये अद्यापही सुरू आहे. याबतचा बॉल वेगवान फटका, वेगानं बॉल जसा आला ना तसाच फटका केला. पॉवर जनरेट केली समीर म्हात्रे यांनी आणि तदनंतर अगदी दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचेल ती 41 धावसंख्येवरती. 5 सेन्सिबल क्रिकेट. जुळा खेळाडू का असो, अनुभव का असो, त्यांनी दाखवले समीर म्हात्रे यांनी. कारण षटकार तर आले त्यांच्या बॅटमधून 2, तदनंतर अगदी आपण पाहिला सिंगल डबल, सिंगलचं रोटेशन डबलमध्ये अगदी हे सातत्याने चित्र आपण पाहिलं. आणि धावगती आपण पाहतोय, रनसंख्या झाली आहे ती 41 या अंकावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 41 लॉस ऑफ 4 विकेट. महेश म्हात्रे खरं तर योगदान दिलं. महेश म्हात्रे 10 मध्ये 16 रन. तदनंतर एकही बॅटर खरं तर खेळपट्टीवरती अगदी टिकाव धरून खेळ करतच नव्हता. त्या ठिकाणी समीर म्हात्रे खरं तर इनॅट नंबर 5 वरती आले आणि तदनंतर खेळ जसा सुरू झाला ना, अगदी थांबायचं नावच घेत नाहीयेत. टीमची टोटल 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल अद्यापही बाकी आहेत. याबतचा बॉल लॉब केलाय. ताकद कमी आहे फटक्या मागे. क्षेत्ररक्षक आहेत, बेस्ट फिल्डर आहे अगदी या टीमचा. आर्यन दलवी न पकडला झेन आणि संपवला समीर म्हात्रे यांचा खेळ. एक अगदी शॉर्ट बट स्वीट इनिंग समीर म्हात्रे यांची पाहायला मिळाली. योगदान दिलं समीर म्हात्रे यांनी 17 या धावसंख्येचं. बोल्ड लॉस ऑफ 5 विकेट. 41 वरती 5 विकेट. परंतु समीर म्हात्रे यांची इनिंग संघर्षमय इनिंग पाहायला मिळाली. त्यांनी योगदान दिलं 6 मध्ये 17 धावसंख्येत, त्याच्यामध्ये 2 षटकार त्यांचे आपण पाहिले. न्यू बॅटर दाखल झाले इनॅट नंबर 7 वरती विजय पवार. 7 हा आकडा ॲज अ फिनिशर अगदी भारताला अगदी विश्वकप ज्यांनी जिंकून दिलं. तब्बल आपण पाहायला गेलं 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अगदी अगदी महेंद्रसिंग धोनी यांचा आकडा. याबतचा बॉल आपण जर पाहायला गेलं तर 20 झाले, बीट झाले या बॉलवरती. धावा किती येतील ते पाहिलं जाईल. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती एकच धाव या ठिकाणी आले. टार्गेट सेट झालंय ते म्हणजे 42 धावा खरं तर धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि टीमची टोटल 42 आणि सेकंड इनिंग मध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग आय थिंक करावा लागेल तो नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवय या टीमला. 7 आकड्याचा उल्लेख केला. तब्बल 28 वर्षानंतर विश्व चषक करता भारताने जिंकलं होतं. खरसुंडे आणि कोपर सेकंड राऊंडच्या मॅचसाठी खरसुंडे आणि कोपर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी. आपण या पाहुण्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत.
टॉस जिंकलाय करसुंडी टीमनं. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महागुरु स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेची आमचे मान्यवर आमचे पाहुणे शशी भगत यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय सेकंड राऊंडची मॅच आहे. ई ग्रुपमधील वयाळ आणि एका बाजूला बारवई. ओम मालकर आमचे तळवलीचे पाहुणे त्यांचाही सन्मान. ओम साईराम. साई तुझं नाव आमच्या मुखात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुखात आहोत असे आमचे गुंडले यांचा सन्मान. शशी भगत, ओम मालकर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. SDB ट्रॉफी जबरदस्त आयोजन आपण पाहायला मिळते. मॅच पण तेवढ्या चांगल्या होतात मैदानाच्या मधोमध. सेकंड राऊंडची मॅच आता पाहायला मिळेल. कोपर पेण तालुक्यातील एक संघ आणि खालापूर तालुक्यातील करसुंडी अशी खालापूर आणि पेण अशी दोन तालुक्याची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओम मालकर तळवली यांचा सन्मान इथे सिद्धू पाटील. सिद्धू त्यांचा सन्मान करतायत. सेकंड राऊंडची दुसरी मॅच असेल सी गटातील खरसुंडी आणि एका बाजूला कोपर. आणि मैदानाच्या मध्ये जी मॅच चालली आहे ई गटातील सेकंड राऊंडची वयाळ आणि त्यांच्या विरोधात बारवई. दुसऱ्या सत्राकडे आपण जाणार आहोत. एक चांगले कॉमेंटेटर आपण पाहिलेत ते सूरज हातमोडे. त्रेचाळीस धावांचा टार्गेट आहे. संकेत जाधव आणि मयूर वाघमारे ही जोडी मैदानामध्ये. मयूर स्ट्राईकवरती उभा आहे आणि पहिलं षटक घेऊन येतो आहे तो महेश म्हात्रे. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता परंतु मिड विकेटला कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सगळ्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी मयूर वाघमारे. यश पवार अफलातून एफर्ट्स, प्रामाणिक प्रयत्न. दोन्ही हातानं कॅच टिपला, एका पायावरती त्यानं स्वतःला बॉडी बॅलन्स केलं आणि आजच्या रात्रीतला सर्वोत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 43वा झेल आजच्या या रात्रीमधील संपूर्ण स्पर्धेमधील मयूरजी पाटील नारपोली यांच्या वतीनं सगळी माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यात येते. अतिशय चांगलं गुणलेखन मयूर पाटील नारपोली यांचं सातत्यानं आपण पाहत आलोय. नवीन बॅटर पंकज गोजे मैदानामध्ये दाखल झालाय. पंकज गोजे आणि संकेत जाधव दोन्ही चांगले बॅटर मैदानामध्ये आहेत आणि एक व्यावसायिक खेळाडू गोलंदाजीला आलाय तो महेश म्हात्रे. ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू. महेश हा आपल्या परिसरातील खेळाडू आहे.
जो सातत्यानं मुंबईच्या संघामध्ये खेळण्यासाठी त्याला बोलवलं जातं. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. रायगडच्या टीममध्ये बराच वेळा तो खेळलाय. आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याच वेळेला खेळण्यासाठी त्याला बोलवलं जातं आणि त्याच्या विरुद्ध खेळण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते. यश एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय रोहनजी लबडे आपणाला विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. SDP ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महेश म्हात्रे ज्या चेंडूसाठी ओळखला जातो तो चेंडू मैदानामध्ये डिलिव्हर करत असताना डॉट बॉल. वेगवान तेज तरार मैदानामध्ये वेगाचा राजा गोलंदाजी करतोय. पूर्णपणे वेगानं बेट करतोय. पंकज घोजे 2 लगातार डॉट बॉल खेळतोय. 43 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि 3 बॉलवरती 1 वाईटच्या रूपानं धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एक महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय. संकेत जाधव जो एक मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे बॅटिंग करणाऱ्या बारवाई संघाचा, तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मन्नाट असा यॉर्कर, कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं पंकज गोजेकडे. अफलातून गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, अगदी जणू काही आगीचे निखारे मैदानामध्ये फेकतोय तो गोलंदाज महेश म्हात्रे. आणि लगातार 3 चेंडू डॉट खेळलेला आहे तो पंकज गोजे. 8वा फलंदाज आहे संपूर्ण स्पर्धेमधील की तो लगातार 8 चेंडू डॉट खेळलाय. चेंडू शरीरावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे. महेश म्हात्रेला मिळते आणखीन एक विकेट आणि हा दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या बारवाई संघाला. हे संकेत होते की तुम्ही वाचून राहा. गोलंदाजीला आलाय तो महेश, त्यानं पूर्णपणे बागपुटला ढकलले पहिल्याच ओव्हरमध्ये बॅट्समनला डॉमिनेट केलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपली दहशत प्रस्थापित केली आहे. 5 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव खर्च केली आहे, ती देखील वाईटच्या रूपानं. म्हणजे फलंदाजांना बॅटमधून धाव घेण्याची मुभा दिली नाहीये ती महेश म्हात्रेनं. आणखी एक डॉट बॉल. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये पंकज ओंबलेनं अशी गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये त्याच दर्जाची गोलंदाजी करतोय तो महेश म्हात्रे. जितकं मोठं नाव आहे ना तितकी मोठी मैदानामध्ये कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. खरं तर संकेत जाधव जर स्ट्राईकवरती असता तर कदाचित एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळाली असती. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल पाहायला मिळालं असतं. परंतु आता संकेत स्ट्राईकवरती असेल आणि त्याच्या सोबतीला वैभव पाटील जो बाळू या नावानं सगळ्या परिसरामध्ये ओळखला जातो तो फलंदाजीला आलाय आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे ती गोलंदाज यश पवारच्या हातामध्ये. 18 बॉलमध्ये 42 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 धावा आल्या पाहिजेत. ही मॅच बारवाई संघाला जिंकायची असेल तर या 42 धावा वाचवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला वयाळ संघाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचच्या वयाळ संघाच्या विजयाचा शिल्पकार यश पवार आता गोलंदाजीला आलाय. तर दुसऱ्या बाजूला संकेत हा मागच्या मॅचच्या बारवाई संघाच्या विजयाचा शिल्पकार होता. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. एक चांगला बॉलर आहे तर त्याच्या समोर तितकाच ताकदवान बॅटर आहे. पहिलाच बॉल बसून मारलाय समोरच्या बाजूला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 1च धाव मिळते. 17 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. यश पवार चांगला बॉलर. बाळू वैभव पाटील त्याच्या समोर आहे. 17 मध्ये 41. फुलटॉस बॉल पूल केलाय.
बॉल येतोय प्रेक्षकांच्या भेटीला आयवा कॅच साठी आणि या इनिंग मधला नो बॉल आणि त्याच्यावरती चढवलेला प्रहार षटकार. अजय राठोडनं हा आयवा झेल टिपलाय. त्याला 200 रुपयाचं पारितोषिक थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी देण्यात येईल. मागच्या मॅचमध्ये देखील बळवलीच्या सागरनं एक झेल आयवा झेल टिपला होता. त्याचं देखील पारितोषिक थोड्याच वेळात त्याला देण्यात येईल. नो बॉलवरती षटकार आलाय. या षटकारानं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. फ्री हिटचा हा बॉल आहे. आणखीन एक दर्जेदार दमदार देखडा चौकार येतोय फलंदाज वैभव पाटीलच्या बाडमधून. पंधरा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कधी सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला जातोय, कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या वयाळ संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये महेश म्हात्रे नावाचं गोलंदाजीतलं वादळ पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये वैभव पाटील आक्रमणाला सुरुवात करत होता, परंतु वैभव पाटीलला देखील थांबवलं गेलं आणि प्रदीप पडवळ बारवाई संघातील सगळ्यात सिनियर खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला संकेत जाधव नावाचा युवा जोश, तर गोलंदाजी करतोय तो यश पवार. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामध्ये अपयश आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव होती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात 12 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे 13. येणारे 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे ती बारवाई संघाला जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे, परंतु प्रदीपसाठी त्या ठिकाणी फिल्डर लावलाय. एक चूक मोठी किंमत मोजावी लागते. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा मिळतात त्या बारवाई संघाला. समुद्रामध्ये असलेल्या जहाजाला किंवा होडीला एखादं छोटंसं छिद्र जरी पडलं ना, संपूर्ण होडी जहाज बुडू शकतं. त्याचप्रमाणे इथे झालेली ही चुकी, याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते वयाल टीमला. 4 धावा. प्रदीप पडवळ इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक फंबल झालेत, परंतु स्टॉप चांगला दिलाय. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. प्रदीपला माहिती आहे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट जाऊ शकते. सिंगल डबल्सनं धावफलक हलत्या ठेवण्याचं तो काम करतोय आणि या 2 धावांच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा. अजूनही या मॅचमध्ये कोणीच हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूनं समप्रमाणामध्ये ही मॅच आहे.
दोन्ही संघांच्या बाजूनं 50-50 बॅलन्स असा हा सामना आहे आणि हे तिसरं षटक जे आहे ना ते अगदी निर्णायक षटक असेल. या ओव्हरमध्ये 1-2 मोठे स्ट्रोक आले तर बारवाई संघ शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा वरचढ असेल, परंतु हे षटक जर कमी धावसंख्येचं आलं तर मात्र या मॅचमध्ये गोलंदाजी करणारा वयाळ संघ थोडासा पुढे शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 24 धावा. तिसरं षटक देण्यात आलंय ते गोलंदाज रितेश पवारच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. रितेश चांगली बॉलिंग करतो, चांगलं खेळावं लागेल, त्याला चांगली ओव्हर डिलिव्हर करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही सेट बॅटर आहेत संकेत, ज्याच्या वाट्याला एकच चेंडू आलाय. 11 चेंडू त्यानं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक्षा केली, तो मात्र आता उभा आहे. 12-24 काय फटका खेचलाय, अगदी स्वतःला मारलेला फटका एका पायावरती बसून त्यानं पाहिला आणि चेंडूकडे पाहतच राहिला. बॉल पाठवला आळी आंबिवली गावामध्ये. षटकार. असा खेळाडू आहे, स्वतःनं मारलेले फटके तो बसून पाहतो, झोपून पाहतो. फ्लेक्झिबल खेळाडू आहे, लवचिक खेळाडू आहे आणि तो फटक्यातून आपल्याला पाहायला मिळालं. दर्जेदार स्ट्रोक. 12 चेंडू 24 ची गरज होती, 11 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. जोपर्यंत संकेत मैदानामध्ये आहे तोपर्यंत बारवाई संघाला विजय दिसेल आणि जोपर्यंत या संकेतला बाद केलं जात नाही ना तोपर्यंत गोलंदाजी करणाऱ्या वयाळ टीमच्या सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये प्रेशर असेल. अकरा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. संकेत जाधवच्या विरोधामध्ये रितेश पवार असं बॅटल, एक जबरदस्त लढत मैदानामध्ये रंगली जाते. कमबॅक करावं लागेल रितेशला. थोडंसं दबाव दडपण मैदानामध्ये. वाईड बॉलचा इशारा आलाय. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. वेदांत 11 खरसुंडी आणि काळभैरव कोपर यानंतर एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. पेड विरुद्ध खालापूर तालुका यानंतरची लढत असेल, परंतु आता मैदानामध्ये खालापूर विरुद्ध पनवेल अशी लढत आपण अनुभवतोय. चांगला फटका. परिस्थितीनुसार खेळ खरं तर पाहायला मिळालाय आणि हा आलाय नशिबाचा आणखीन एक चौकार संकेत जाधवच्या बाडमधून. ठोक डीजे. बारा धावा. फटका पाठवलाय अगदी प्रबळ शाळेच्या दिशेनं. ज्या फटक्यासाठी प्रदीप पडवळ ओळखला जातो तो पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराचा प्रदीप पडवळ ब्रँड मैदानामध्ये.
चेंडू 6 धाबा. प्रदीप अनुभवी खेळाडू, चांगली बॅटिंग करतोय, परंतु आता मात्र झेल या ठिकाणी सुटला जातोय. 9वा कॅच ड्रॉप केला जातोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या मॅचमध्ये फिल्डिंगमध्ये फार चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. या अगोदर एक बाउंड्री सेव्ह केली असती, 2 बाउंड्री सेव्ह केल्या असत्या, ही कॅच पकडली असती तर कदाचित वेगळं चित्र वयाल टीमसाठी आपल्याला पाहायला मिळालं असतं. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव होती. 18 बॉलमध्ये 42 पाहिजे होत्या, आता 7 बॉलमध्ये 5 पाहिजेत. फटका समोर खेळलेत, लॉफ्टेड आहे, एका हातानं अडवला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज असेल. माफ करा, चौकार आलाय म्हणजे 1 धावेची गरज असेल. आता हा सामना बरोबरीमध्ये आहे. 1 षटक आणि 1 धावेची गरज. थँक्यू डीजे. 1 चेंडू आणि 1 धाव ही वाचवली जाऊ शकते. रायगड प्रीमियर लीगमध्ये 1 धाव वाचवली गेली. नितू माळी कडाऊच्या गोलंदाजाने ती 1 धाव वाचवली आणि तदनंतर त्याला ISPL मध्ये खेळताना आपण पाहिलं, परंतु 1 धाव कंप्लीट केली आहे. सामना फिनिश केलाय आणि बारवाई संघ हा पुढच्या फेरीसाठी त्यानं प्रवेश नोंदवलाय. बारवाई संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक वयाल टीम. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.